जोडली असे हिनाळ माया ममता घिसाळ तुम्ही केली बहाल ती मत ठेवू शकती तुऱ्याची ही मशाल शब्दाची ही मजा लुटा तुम्ही हुशार माझ्यावर प्रेमाची ही पांघर मजा देणं सर्व काळ आला आला 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 जसं तुमची मजा जोडली असे हिनाळ माया ममता घिसाळ आणि स्वातंत्र्य दिनाच्या भरपूर शुभेच्छा या ठिकाणी आणि खास करून बरेच वर्षानंतर इकडून या भूमीत होते बाई म्हणतात माझ्या 3 बारे झाली तिसरी आहे बाई माझी 4थी आहे पहिली वाळकर बुवा झालं त्यानंतर कांबळी बुवा झालं तिसरी तू भेटलीस हा त्यावेळेला काय घडलं तर सगळ्या लोकांनी बघितली नाही बरोबर आहे ना सांगायला काही गरजच लागत नाही हा आणि त्याच्यामुळे आजची बारी 4थी आहे आणि ही वसाडी 8 वर्षानंतर भेटली हा आणि आज 8व्याचा जन्म आहे काय काळजी करू नका तिचा बरोबर याड कसा काढायचा ते बघतो काय काळजी करू नका पण या ठिकाणी मी माझ्या शिवधामापूर भुसेवाडीतील सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी श्रीकृष्ण मित्र मंडळ शिवधामापूर भुसेवाडी याचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी महाडिक उत्सव कमिटी अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कांबळी वाडी प्रमुख चंद्रकांतजी कांबळी त्याचबरोबर या ठिकाणी मला खास करून कॉन्टॅक्ट मध्ये असलेले माझे परम मित्र माझ्यावरती नितांत प्रेम करणारे विजयदादा करंजकर आणि खास करून ही सर्व तरुणाई आहे की त्यांचा आग्रह होता काय झालं तरी ही जोडी ठेवायची एकदा भेटले तर वर्षानंतर हीच जोडी पाहिजे होऊ दे खर्च हा बाईला माहित नाही हा काय खर्च आहे तो अक्का लग्न होईल साधा खर्च नाही भुजेवाडी हा नाद करायचा नाही तर ही सर्व मंडळी आहेत ते माझे महिला बोलणे तरुणाई असलेले तरुणाई सर्व तरुणाईला या वाडीतील सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी नंतर नाव असतो कारण का वेळ काढण्यात काही मजा नाही की नाही वेळ आपल्याला महत्वाचा आहे वाजले 2:45 आहे की नाही आणि ही बसाडी म्हणते त्या इनवा इनो अख्खी इनवा इनो बारी बघितलं ना 1.5 तास बारी केलं 1.5 तास तुझ्या एका तरी रागाला बाई रसिकांनी दाद दिली का मी वेळोवेळी सांगितले ही मातीतील लोककला आहे मातीतील माणसाने जपलेला राग तरी तिकडे भजनात काढ बाई एवढी सुराची सांगते गवळण गायली बाई काय तुला सूर लागला होता काही सूर आम्ही म्हणत नाही आम्ही स्वराधीशाव किंवा काहीतरी सूर सम्राट असं आम्ही म्हणत नाही मला रसिकांनी ज्यासाठी निवडली नाही त्यासाठी त्यांनी निवडली नाही बरोबर आहे की नाही आला बाबा कोणी घाणेकरांनी गावा हे काय भजनाच्या आलात सांगतेस तुम्हाला आणि जी निर्मिती करतो ना ही रागदारी याच्यात राग कधी कुठला गावा नाही ह्याला पण गणित नाही ह्याला पण शास्त्र आहे
हा आणि म्हणून आज जर बघतेस ना बाई, एक तरी तू असं तू नवीन गाणं नवीन चाल बनवून दाखव. आज माझी कितीतरी गाडी आहे, कितीतरी पारंपरिक गीतं या ठिकाणी युट्यूबवर आहेत ना. हा आणि युट्यूबर मंडळी तुम्हाला सांगतो आवडतो, माझे मित्र होतो मी वाईट म्हणत नाही. वकील बाईंनी सांगितलं नाही, हा अजिबात कॅमेरा लावायचा नाही माझ्या गाण्याला, आहे की नाही. आपल्याला जर आपण बोलण्याची लाज वाटत असेल ना तर बाई ते बोलू, बरोबर आहे. मी बोलतो, माझ्यावर विश्वास आहे, माझा आहे ते योग्य आहे, कारण का मी त्याशिवाय बोलत पण नाही आणि त्यामुळे मी भेट नाही. तुम्ही कधी पण शूटिंग करा, फक्त माझी एक अट आहे युट्यूबरला, एक अट आहे माझी की तुम्ही आजची शूटिंग गणपती झाल्यानंतर टाकायची, एवढं करायचं. बरोबर आहे ना, मान्य आहे ना. हा का, त्याचं कारण माझं असं नाही, तुम्ही आमची जाहिरात होती त्याबद्दल वाद नाही. त्याचं कारण असं, हा जेवढा लाखो एक शक्ती लेडी चेंज करायचा म्हटलं लाखो रुपये खर्च येतो, बरोबर आहे ना. ही जर मंडळी एवढी जर दारात आली नाही तर आमची किंमत काय झाली. उद्या जर बारी युट्यूबला पडली, मी कशाला मला तिकडे भुसवाडीत बघायचं आहो काल पावसातलं, आहे की नाही. ही जी गंमत होते ना, यासाठी रसिक वर्ग टिकला पाहिजे, माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून आम्ही जे आटापिटा करतो, केस पिकवली नाही, ही जी गीतं नवीन नवीन काढायची ती कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचू दे. जर युट्यूबला पडलं की आम्ही दुसऱ्या बाजूला मारूच शकत नाही. हाय जे रियालिटी मी बोलतो, बरोबर आहे ना. हा मी असं सांगितलं नाही, उद्या आमच्या नातवंडाने बघितलं काय म्हणतील, आजी अशी बोलत होती, एवढी लाज वाटण्यासारखं करायचं नाही बाई, बरोबर आहे ना. जी घेतो अशी घेतो ना तुम्ही, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून राग कधी काही मला सांगते, मी म्हणतो तसा राग भुलून दाखव तर तो हरवच नाही जिंकलास, मग मी म्हणत तसं करशील काय. मी उद्या सांगितला धूप माझा धुवील काय, कुठं पण कोणाला पण चॅलेंज मारते. बरं राग जरी गातेस ना तू, तुझं स्वर त्या गाण्याला लागायला हवे, ते लागले का नाही. हे बघ सगळे राग जरी ते सगळे बसले असेल, सगळं तिकडच बसलं. हा नाच करू नको बाई, तुला कसं तू माझा एकटा ढोलकीवाला भारी पडला ना, दोन दोन पाहिजे. बरं म्हणजे आमचा प्रॉब्लेम असा झाला म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्या लेडीजना नांदवाय लागतं, नांदवाय, बरोबर आहे ना. संगीता गेली, तेजलबाई गेली, या पण 8 वर्षानंतर भेटल्या, जरा गुंजरून घ्यायला लागतं, यांच्यावरतीच त्या बरोबर आहे ना. ह्याच्यासाठी आपण खस्ता खायच्या, बरं असू दे नाही घेतो, तुमचं सगळ्यांचं मनोरंजन करणार. तुम्ही चिपळूण पासून आलेले आहे, साधी गोष्ट नाही, 2-2.5 तासाची रनिंग आहे आणि म्हणून हे जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी आजचा दिवस असा आहे, स्वातंत्र्य दिन आहे आणि या श्रीहरीचा जन्म दिवस आहे की ज्याने हे हिंदू राष्ट्र की हिंदू धर्म काय आहे का, धर्मासाठी लढणारा, की ज्याने धर्मासाठी अवतार घेतला त्याला विष्णू म्हणतात. ज्याने दुष्टांचा नाश करून जे अवतार कार्य केलं त्याला विष्णू संबोधलं जातं आणि विष्णूचा अवतार असलेला श्रीहरी त्याचा जन्म दिवस आहे. आणि आज स्वातंत्र्य दिवस आहे की माझा भारत अखंड, भारत अखंड हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे आणि ते राखण्यासाठी या ठिकाणी स्तवन केलं. मी जास्त वेळ घेणार नाही. शिवगौरी सुतम हे नटराजा, मंगलमूर्ती गणराया, रंग भरावे रंगणी देवा, लागतो येऊन तुझ पाया, धैर्य जोगेश्वरी केदारनाथा, आणवितो मी तुझा आता, नावाचे हे राखीसी वैभव, नित्य सुखवी तुम्हा. आणि म्हणून या ठिकाणी शिवधामापूर नाव पडले, आनंदाची गोष्ट आहे. एकदा टाळ्या वाजवा, ही साधी गोष्ट नाही. पीर धामापूर होतं, शिवधामापूर झालं. हे आपलं हिंदू राष्ट्र होता आहे आणि उद्या राहणारच आहे. पण त्यासाठी हिंदू म्हणून तुम्ही आपल्या काही नियम पाळले पाहिजे. मी सर्व तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही जर स्वतःला हिंदू म्हणवताना, सर्व धर्मीय मुस्लिम आपला धर्म पाळतात, सगळे धर्म हे आपापल्या परीने कठोर आहे, म्हणजे म्हणतात ना आपल्या धर्माशी प्रामाणिक आहे. आपण आपल्या धर्माची प्रामाणिक राहायचं असेल, हिंदू म्हणून मिरवायचं असेल तर बाळी कपाळाला टिळा हा लावलाच पाहिजे. उद्या दहीहंडी आहे, उद्यापासून सुरुवात करा. ही आपली हिंदू धर्माची ओळख आहे. दुसरी गोष्ट अशी की जो आपला आत्मा आहे त्याचं स्थान इथं आहे आणि म्हणून ते त्याला पुजलं पाहिजे. उद्यापासून एवढं करा, मी तुमचं आहे तुम्ही माझे आहेत आणि म्हणून हक्कानं सांगितलं पाहिजे आणि म्हणून सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी प्रार्थना घेतोय. मी मुंबईला गेली होती, आज त्याचं काम आहे आणि म्हणून घेतोय प्रार्थना. धर्म रक्षला
शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. वाघासारखं जगा. अरे हिंदू राष्ट्र नाही, कोणाची माय बहिणी नाही. देवाने आपल्या जगभरातून एवढ्या देशामध्ये कुठं अवतार धारण केला नाही, तो आपल्या भारत भूमीमध्ये केलेला आहे. हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून. हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. भाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून. धर्म रक्षिला तू देवा सदा लढून. धर्म रक्षिला तू देवा सदा
गाजे गणात गाजे मला खंडरचा सोळीचा शिवचैतन्य मंडळ आणि भोईवाडी शाखा नवदूत कला मंच मुरडे गोठलवाडीचा बोल तू रे बाईने चॅलेंज दिलं नाही का 4 गुणगुणली की तुम्ही आठवा मला आठवा तुम्ही कुठली चालू म्हटली नाही की नाही जे काय तरी आनंद आला काय बोलली ती बसारी करणार नाही की नाही गण गायला गण आणि मला म्हणते बॉस शास्त्र सोडून फालतू गाणी गातो फालतू असतं ना रसिकांनी स्वीकारलं नसतं आहे की नाही रसिक जे नाही ते उचलते तेवढं आपण आहे की नाही गण गायला काय कळलं काय शास्त्र आहे ना हे वाचून वाचून बाई पांढरी झाली माझी उगाच मेहंदी लावून फिरतोय मी 50कडे झुकलोय आणि मला शास्त्र सांगते बाई वाचून ये नीट तुला घेतो गवळणीला आणि आता माझा गण आहे काय गण कसा असायला पाहिजे काय बांधणी असायला पाहिजे ठरवणार नाही चांगली बायपणी काढताना म्हणून तिला म्हणायचंय ए पूनम आज पडू नको तू नरम हे नाही ए पूनम आज पडू नको तू नरम पाऊस पडतोय ग हा भरम आज करीन तुझला गरम तुम्ही माझ्या नादाला लागूच नको काय बोलतेस ना सगळ्यांना माहिती आहे मागड बुवा काय चीज आहे की नाही मला आलापाच्या गोष्टी सांगू नको मी जे करीत नाही ते नाही करीत माझे जे आहे ते लोकांना मान्य आहे बरोबर की नाही उगाच चिपळूण रत्नागिरीवरून लोक आली नाही खास करून सांगतोय तुम्ही सगळी मंडळी म्हणजे जन्मकाळाच्या या वेळेला आलेला आहात श्रीहरीचा जन्म अष्टमीला झाला अरे बापरे पप्पू दादा पॅडवाले या ठिकाणी मला वाटतं दिसत सॉरी तर अष्टमीला जन्म झाला आणि श्रीहरीचा बारस गणेश चतुर्थीला झाला लक्षात घ्या जन्म अष्टमीला झाला श्रीहरीचा बारस 12व्या दिवसानं दिवस मोजा मी माझ्या मनातलं सांगित नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी झालं आणि तेही गुरांच्या गोठ्यात झालं गर्ग मुनींनी या ठिकाणी शास्त्रोक्त विधियुक्त त्याचं गोठ्यामध्ये मोठ्या डामाडोळात केलं नाही का तर कंस त्यांना शोधत होता कुठं कुठं बाळ जन्माला येते म्हणून डामडोल केला नाही पण तो विधी 12 दिवसाला व्हायला पाहिजे की नामकरणाची विधी या ठिकाणी गर्ग मुनींनी सर्व या नंदराजांना आनंदाने केलं हा गण गातोय बाई हे गणा तुझ्या चतुर्थीला माझ्या श्रीहरीचं बारसं झालं हा गण गातोय बाई शास्त्राला मला शिकवू नको बाई वाचण्यात घालवलेत मी स्वतः वाचतो त्यानंतर काही गोष्टी लिहितो बघत आपल्या पुण्यात 4 गाणी चुटून दिलेली गाणी म्हणाली आणि असं नाही आता तुझी सगळीच म्हणतात ना पंडितली बाहेर काढली असते पण भावलो काय तुम्हाला सांगू मला म्हणजे म्हणतात ना नवऱ्याचा जोडा असा टिकून ठेवला बायकोला ठीक आहे नाही म्हणजे असं बायकोला धरून धरावं लागतं असू दे नीट माझ्या शब्दाकडे ऐक बाई श्रावणातल्या अष्टमीला जन्मला आला घननिळा श्रावणातल्या अष्टमीला जन्मला आला घननिळा झाला आनंद धरतीला बस घे नंद राजान गण तुझ्या चतुर्थीला ही गणबाई केलं बस घे गण
हा केलं बारस घे नंद राजा गण तुझ्या चतुर्थीला आणि मला ही बाया शास्त्र शिकवते. ही बाई मला शास्त्र शिकवते. गवळण गायली बाईने, गवळण गवळण जित्या इंट्या पिंट्या. कुठल्या बाई तुझ्या गुरु, मला कोण तुझा गुरु आहे ना त्याला मला माझ्याकडे कान धरून दाखव, मी शिकवतो त्याला काय आहे ते शास्त्र. काय बावला बावलीचा खेळ आहे काय? पिंट्या चिंट्या आहे की नाही. श्री हरी बरोबर या ठिकाणी खोडे करण्यासाठी श्री दामन होता, सुदामा पण नव्हता. सुदामा शाळेचा मित्र होता. श्री दामन पेंड्या वाकड्या अनेक नावं वेगवेगळी आहेत. पिंट्याने चिंट्या नव्हतं बाई. तुला भेटत असतील पिंट्याने चिंट्या कोण कोण, बरोबर ना. ही शास्त्र गाते, हिचा हा शास्त्र पिंट्याने चिंट्या. बाई मी आजही तुला सांगतो, मी कधी वाईट गायलं नाही, गाणारही नाही. कारण का, मला शब्दांवरती पूर्ण विश्वास आहे की जो शब्दांचा खेळ आहे त्याच्यामध्ये कथा कधी बिघडून दिली नाही, किंवा कुठल्याही देवतेला त्याचं गालबोट लागेल असं कुठलंच अनुचित प्रकार केलं नाही. किंवा त्याचं मला प्रायचित्त भोगण्यासाठी किंवा जर मी चुकीचं असेल तर त्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी ज्या गोष्टी लागतात त्या केलेल्या आहेत किंवा करतो. आणि म्हणून या भूमीवरती टिकून, या रंगभूमीवरती टिकून आहे. आणि म्हणून येड्याने माझ्यासमोर गाऊ नको. काय गाणं काय ती ना, काय म्हणते ती,
हा कानाचा खाली लावतो हिला बसाडीला बघायची तीच कामा हिला त्याला लोंबलेला दिसतो हा पण है की नाही पण गाडी कसा दाट कधी बघितलं नाही तिनं आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणली ती शर्मिल समीर मुरारी यांच्याकडून 500 रुपयाचं या गाण्यासाठी पारितोषिक आलेलं आहे त्यांचं सदस्य आभार आहे धन्यवाद जोरदार टाळ्या वाजवा मंडळी हे तुम्हालाही कळलं की आजपासून दिवस मोजा 12व्या दिवशी चतुर्थी येते का नाही ती बघा मी वाचल्यानंतर कॅलेंडर बघायला गेलो 12 दिवस बरोबर आहे म्हणजे हे जे आहे पुराणातले काही गोष्टी आपण पण सरकारला बघितल्या पाहिजेत आणि म्हणून जे आहे दोघांनी या ठिकाणी गायलेलं आहे तिची चाल काय होती बापू नसताना घरात घुसतोय आहे की नाही बाई सगळीकडे घुसायचा बाई हा आणि सगळ्यांना लावायचा जीव तुला त्या पूर्वजन्मात सोडलं नसेल तुला पण जीव लावलेला आहे बाई गोटी वापरून आणि म्हणून काय म्हणलं ही बाई मला म्हणते लोंबता येतं हिला तिला लोंबताना दिसला पण त्या कानाला वरती हलताना दिसलं दुधू अरे असं काही वेगळं वाटून घेऊ नका माटात असं डचमलत चालल्यावर दुधू हलतोच ना मी काही टेकला म्हटलंच नाही पण जर हिची मटकी बघा ना तर ती दिसत पण नाही कुठे या गवळणीची मडकी दिसत नाही एवढी तिथं पण अंदाज काय लागत नाही म्हणून तुझ्या गवळणीची काढबाई विनोदानं घेतोय त्याच्या धाडस अशी गवळण त्यांना पुन्हा बारीचं नाव करणार नाही इथे जिथेच काढताय हा घेतो बघ मी कुठली मिक्स मध्ये चालला ते काय माहित नाही हा माठडोईवर हलता माझा जीव हसतोय ग बघ चढून बघतोय ग वर्गीच दूधू वर्गीच दूधू हलतोय ग साध्या सिंपल बाई ते लोमतेने बिमते मला बाई असं काही गवळण येत नाही मुलगुळी कधी कधी म्हणतात ना कसलं यार ह्याच्या जवळ काही त्याला काय झालेला नाही तू कसं आपला आता नंतर दुसऱ्या बारी नाही येत अख्खी लोकगीतं मारी काय नाही पद्राशी बाई मी आजही शास्त्राला मांडतोय मी आजही ईश्वर देतो आणि मी मांडतो जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण का वाजले 3 मला माझ्या अजून 2 बारे व्हायचं की नाही पण ह्या वसाडीला कळत नाही किती इलवाई लोकांचे एवढे इलवाई तुम्ही तर कुत्रीन पोरं काढला नसती गोपी खाली आणि म्हणते वाघीण वाघाला जन्म घालते आणि वाघ काय करतो वाघाला काय केल्याशिवाय वाघीण झाली नाही ह्या गोष्टीतनं काही उलट्या सुलट्या माझ्यासमोर मांडू नको पाहिजे आपण काय बोलत त्याला काहीतरी रीत मर्यादा पाहिजे की नाही आता गवळू नाही कुठं गेली गवळून काढते मग मी घेतो मनाची करतो पुरी हा गाणी आहे पारंपरिक लिहिलेत ना मी लोकांनी मला काय म्हणतात ना पंचर बुवा म्हणून शिकामोर्तब करू दे पण जे काय आहे ते माझं मला माहिती आहे बरोबर आहे की नाही हा आणि जे ज्ञात आहे ज्याला मराठीतला म कळणार नाही त्याला महाकाळ बुवा कळणार नाही लक्षात ठेवा मला किती नाव ठेवू दे पण मी माझ्या शब्दांवरती कारण का मराठी भाषेमध्ये अंतरावर एखाद्या वस्तूला नाव बदलतं बरोबर आहे ना आणि म्हणून मी जे जे शब्द आहेत ते या ठिकाणी आणण्याचं काम केलं की लोकांना कळू दे मराठीत एवढी व्याप्ती मोठी आहे मराठी शब्दांची आणि म्हणून मी गाण्याच्या माध्यमातून कधी कधी देत असतो 8 शब्द सोपा आहे ह्या गवळणी येतात कानाची तक्रार करतात यशोदाबाई म्हणते अगं पण तू उगाच कशाला उगाच भांडतेस माझ्याशी कशाला बात करतेस है की नाही आधी नीट खात्री करून नये कोणी फोडणार तो माठ बरोबर आहे ना खात्री करून नये है की नाही हा आणि मग सांगशील ना सांगशील तू माझ्या कानावर आरोप करतेस तुझ्या नवऱ्यानं रागान फोडणार का पोराला फोडली गावच्या सांगशील कुणी फोडला तुझा तो सांगशील बरोबर आहे ना सांगशील शब्द आहे मराठी भाषेतला बरोबर आहे मी काय चुकीचं म्हणतोय म्हणणार पण नाही आता काय माठ हा फोडला म्हणते कशी कोणी नसे हा तुझा खाली बसा खात्री करून ये आधी तुझी तू उगाच आपण का सुजा
सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी साधा नाही कमी चुकीचं म्हटलं काय सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांग कोणी फोडला तुझा कोरसवाला नीट शब्द द्या नाही तर वाटवलं की म्हणे काहीतरी कोरसवाला वेगळं म्हणतंय नाही साधी शब्दाची गंमत आहे ती गंमतच करत आजपर्यंत आलो नाही तर काही डायरेक्ट शिवाय त्याला म्हणते मार्का बरोबर थापट दिली तो म्हणून आई बहीण काढून टाकली की नाही मला मार की इथं माझ्या अंगावर ये हे की नाही तुला शिंगावर घेतला काय थापड होतो बघ ऐका माझ्या पोटाला म्हणतेस पोरी कशी कोणी नसे हा तुझा खात्री करून ये आधी तुझी तू उगाच आपण का तुझा सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांग कोणी फोडला तुझा सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांग कोणी फोडला मी मगाशी तुझ्या गदीवर आणलं म्हणून मी घेतो तुमच्यासाठी गाणी चांगली आणलेले काय काळजी करू नका महेशदादा भोटणे त्यांच्या आभार बाळू मांडरकर माझे शिष्य आहे जितू माणिक माझे शिष्य आहे मांडरकरवाडी शाखा यांच्याकडून मला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचबरोबर मिलाजी मुरारी यांनी या ठिकाणी या नाचाचं प्रयोजन केलेलं आहे म्हणजे म्हणतात ना त्याला योगदान दिलेलं आहे त्यांचं मनापासून आभार शैलेशजी भालेकर आनंद भालेकर मायरा शैलेश भालेकर आनंद भालेकर यांच्याकडे 200 रुपये मायरा आकाश महाडिक बबडी यांच्याकडे 100 रुपये शैलेश भालेकर कैलासवासी संतेची बोलते प्रदीप यांचं गाणं झालं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे प्रदीपजी चोगले 101 रुपये ते चुकून वरून आले मंडळी माझी हा सॉरी 200 रुपयाचे पारितोषिक आले प्रदीपजी चोगले हा घेणार तुमचं काय ओळी घेणार आपल्यातून निघून गेलेली मंडळी आणि का पुन्हा मला काढली गाणं त्यांना फरकाशी असू दे हा बाई ज्या आधारावर शक्ती तुला चालायचं आता क्रेज बदलली आम्हाला बदलावं लागलं बरोबर आहे ना आणि पहिल्यांदा पिक्चर साधं होतं मराठमोळा होता संस्कृतपणा होता त्यांनी जर बदलच केला नसता तर पिक्चर चालला नसतं कोणी गेला नसता तसे बदल काही काही झालेले पण त्याचा जो मेन गाभा आहे प्रश्न उत्तराचा बाई तू प्रश्न विचारलाय नीट माझ्या तुझ्या उत्तराकडे लक्ष म्हणजे माझं जे उत्तर आहे तुला देण्याचं त्याकडे लक्ष दे बाईने विचारलं त्रिनेत्र असणारा मत्स्य कोण त्याचे नाव काय तो कोणत्या सरोवरात राहतो त्याला कोणाचे वरदान प्राप्त झालेले आहे तर त्या त्रिनेत्र मत्स्याचं नाव ऐक बाईनी त्या 3 डोळेवाल्या माशाचं नाव शिववरद आहे तो संगमेश्वर सरोवरात राहतो
नीट ऐक बाई, शिववरद नावाचा मत्स्य आहे, तो संगमेश्वर सरोवरात राहतो आणि त्याला शिवाचं वरदान प्राप्त झालेलं आहे. दुसरी बाजू अशी की जो त्रिनेत्र मत्स्य त्याला संबोधलं जातं, आता तू नेत्र त्याला त्याच नावाने ओळखतात असंही एका ठिकाणी आढळलेलं आहे. तर तो मानस सरोवरात राहतो. हे प्रभास क्षेत्र महात्म्य या पुस्तकातून माहिती तुझ्या उत्तराची जी ओळख आहे ती काढलेली. आणि दुसऱ्या बाजूला जर तुला पटवायचं झालं, हाही झाली ही स्टोरी वाईज गोष्ट, म्हणजे स्टोरी वाईज गोष्ट असते ना, आणि जी वेगळ्या रूपाने मांडलेली असते त्या रूपाने बाई तुला सांगतो, त्रिनेत्र असलेला मासा हा आपला आत्मा आहे. आध्यात्मिक जर दृष्टिकोनातून बघितला, त्रिनेत्र असलेला जो आहे तो मासा आत्मा आहे. त्याला 3 डोळे कुठले असतील तर मन, बुद्धी आणि संस्कार हे आत्म्याबरोबर जात असतात. लक्षात ठेवा. शक्तींद्र बघायला येताना माझ्या विनोदाबरोबर तुम्ही ह्या शास्त्रीय गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याबरोबर काय जातात, आपण बाकी सगळं ठेवून जातो बरोबर आहे ना, पण आपल्या आत्म्याबरोबर जे जातं ते पुन्हा येतं. आणि म्हणून आताची पिढी जी लहान मुलं दिसतात ती वयाला लहान नसतात, त्यांनी बरेच जन्म घेतले असतात आणि म्हणून बरेच जन्माचे संस्कार त्या आत्म्याबरोबर येतात आणि ती उडी चुनचुनीत हुशार वाटतात. का तर त्याने अनेक जन्म घेतलेले असतात, अनेक जन्म आणि अनेक जन्माचं त्यांनी केलेलं काम आहे ते त्यांच्या त्या आत्म्याबरोबर येत असतात. आणि म्हणून आत्म्याबरोबर जे आत्म्याचे घटक आहेत ते मन, बुद्धी आणि संस्कार हे 3 डोळे आत्म्याचे आहेत. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथे काय पण बडबडशील, तुला कोणी जो उत्तर प्रश्न घालणारा त्याला पण तुला उत्तर काय थोडं सांगितलं नसेल. हा, नीट अभ्यास करून ये आणि उगाच इथे पटलं नाही म्हणून बोलू हे साठी साक्षी करतो. हा, बरोबर आहे ना. आणि माझा विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते, त्यांची नावं काय, एवढाच माझा विषय. आणि आता वळूया बाईचं आहे की नाही, मुंग्या. पण तेव्हा मी ते पुरुषाचं गाणं घेतलं होतं, भाग्यभावानं घेतलं होतं. लागल्या कशा या मुंग्या या चांडाळा, म्हणजे शक्तिवादी जेंट्स होते त्यावेळेला घेतलं होतं, भाग्यभाव होते की ह्या चांडाळा, ह्या चांडाळा नाही ह्या चांडाळा, बरोबर ना. हे सगळे शब्दांची मिनिंग आहे माझी. बरं आता ते हा, आता विषय बघ बाई. आता ऐक, दुसरा विषय तुला पूनमचा घेतो. हिचं नाव पूनम आहे, चांगलं बरोबर आहे ना. घेतो बघा. पाहिजे किती कशा पोरी बघ त्यात मला उठून दिसलीस ग, मला बघून गालात हसलीस ग, आहे की नाही. तर विषय साहेब घेतो, ह्याच चालीवरचं घेतो. विषय साहेब धनुर्धारी, जो द्रोणाचार्याने जो घडवला धनुर्धारी तो अर्जुन होता. पण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी त्यांना कुणालाही पाहिजे होतं. पण एक वेळ या सगळ्या गुरुकुलातून फिरत असताना, रात्रीचं फिरत असताना कर्ण तो रात्रीच या गोष्टी शिकायचं. रात्रीचा वरती उंच झाडाला या ठिकाणी पक्षी बनवायचा, त्याला डोळे काढायचा, वरती पेंड्याचं, म्हणजे मी वाचलेलं, मी तेव्हा पेंडा असत, इथं पण पेंडाच म्हटलेले पुस्तकात. पेंड्याचं त्या ठिकाणी त्यांनी पक्षी बनवला आणि वरती उंच झाडाला टांगलं. एक बाण असा मारला नाही एका डोळ्याला, तर दुसरा बाण सोडताना तो फिरून त्या वेळेला पक्षी यायचा, दुसरा बाण दुसऱ्या डोळ्याला जायचं. एवढा धनुर्धारी तो पाहिल्यानंतर अर्जुनाला म्हणतोय, अरे तुझ्या वरचढ कोण आहे, वरचढ तो कोण आहे, की नाही. मी रात्रीचा पाहतोय तो काय, तुझ्यावर चढतो कोण, वरचढ तो, वरचढ तो कोण आहे, बरोबर ना. वरचढ म्हणतात ना. कसा बघा घेतो ते, अशी एकमेव तू धनुर्धारी, तुझ्यासाठी हा जीव माझा तडफडतो. बघ मजेल गाठाया धडपडतो, सांग मला रात्रीचा तुझ्यावर कोण चढतो. आम्हाला लगेच सांग मला रात्रीचा, अरे एवढा मी बघितलं रात्रीचा, दिवसा काय करायचं नाही. सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. काय चुकीचं आहे काय, गाठाया धडपडतो. आता सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. गाठाया धडपडतो, रात्रीचा कोण
बाईचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा सौंदर्य एकच आहे की नाही आणि म्हणून मी घेत नाही आहेत गाणी पूर्ण लिहिलेली काही जण म्हणतात पोरं काय पुस्तक गाणी म्हणायचे का पण मलाही माहिती आहे त्या चिखलात उभं राहिल्यानंतर काय अवस्था येते आणि म्हणून मला तुमची काळजी आहे की बाईला नसेल पण मला काळजी आहे आणि म्हणून या ठिकाणी फरमाईश होती आमचे आपले पिंपळूस झालेले सगळे मित्रपरिवार यांची फरमाईश होती खरं सांगा ही चड्डी घालते का बघा खाली हाय ना गडी असा विषय माझा विषय असा आहे मी त्यांची फरमाईश म्हणून घेऊ ना तर फरमाईश आहे ज्या वेळेला तुम्ही महाकाळी माझी कुलदैवत आहे मी जर वेगळं काय बोलत असेल तर मला कुलदैवत मला सोडणार नाही लक्षात ठेवा महाकाळी माझ्या कुलाचे दैवत आहे महाकाळीचं वर्णन बघितल्यानंतर तिचं काय असं वर्णन असं आहे खरं सांग ही हट्टी का घालते ही हाड का घालते फुलांचा हार घालावा मनात पडलेला प्रश्न आहे ही हाड का घालते ही हट्टी का घालते हीच हट्टी का घालते बघा खाली आहे ना गडी शंकर आहे ना आडवा काय चुकीचं आहे काय बरं नाही ना मी माझ्या कुलदेवतेला कधी पटकाव देणार नाही किंवा कुठल्याही देवतेला घेणार नाही पण जे वर्णन आहे ते असं म्हणतात ना म्हणजे गेले त्यांची फरमाईश पण घेतोय दादा तुमची 4-5 फरमाईश आहे पुढे एक फरमाईश करतो ओके दिसाय उग्र रूप घेणार वाटे मनाला भीतीही फार भरे उरात ही धडधडी खरं सांगा ही चड्डी ही झटी ही चड्डी का घालते खरं सांगा ही चड्डी घालते का खाली हाय ना गडी खरं सांगा ही चड्डी घालते का खाली हाय ना गडी मला म्हणण्याचं गाण्याचा एक अंतरा घ्यायचंय श्रद्धांजली घ्यायची आणि मी समोर माझ्या पहिल्या फेरीचं काढणार आहे एकच अंतर घेतो म्हणजे मोकळा घेतो आहे की नाही मला धरतात ही मेरी एकदा इलवणी करणार पुढे वाजवणार 3 वगैरे झाली की एक गाणं घेणार आहे की नाही सगळं वेळेचं भान ठेव वसाड पडली कधी ती तुला किंमत नाही का पब्लिक मध्ये राहून उभी राहून जर कार्यक्रम कुठलाही हा आणि म्हणून विषय असा आहे की ज्या वेळेला या म्हणतात ना दुर्वासनी द्रौपदीकडे आले जेवायला बरं आले ते आले किती 1-2 नाही 500 जणांना घेऊन आले शिष्याला घेऊन 500 शिष्याला कृष्णाला म्हणजे तिनं जर प्रश्न पडल्यानंतर कृष्णाला मदतीला बोलवला बाबा काहीतरी ये दादा काहीतरी कर पण ते बघितल्यानंतर कृष्ण म्हणतोय अगं केवढं हे बुवा आलं आपण म्हणतो बोलवलं माणसं आली ती केवढा तो वराड आलाय तो बरोबर केवढं का बुवा आलं म्हणा तुम्ही म्हणत बुवा आलं केवढं का बुवा आलं 1 नाही 2 नाही 500 केवढं का बुवा आलं काय चुकीचं आहे काय माझ्या म्हणून तुमच्यासाठी घेतोय
जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी. एका दाण्यावर आहे की नाही, दाण्याची मजा एक दाण्यात सगळं ओळख पडते. जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागवीन मी एका दाण्यावरी. मी करीन प्रॉब्लेम सॉल्व. आता भाई म्हणेन मराठी भाषेचा आपला अभिमान आहे, पण मराठी भाषेमध्ये अनेक असंख्य भाषेचे शब्द एकवटलेले आहेत की त्याच्यात भाषा म्हणतात ना ते. आता टेबलला टेबल म्हणतात, त्याला काय चार पाय म्हणतात काय, हे की नाही. बोल बोल मोबाईलला कोण दुसरं काय म्हणतो काय, हे इंग्रजी शब्द आलेले ते घ्यायलाच पाहिजे, बरोबर ना. मराठीत बोलतोय आपण. मी करीन प्रॉब्लेम सॉल्व. श्रीहरी म्हणताय मी करीन प्रॉब्लेम सॉल्व. मी पाहतो बघ केवढे तुझे हे मुआल ग. काय उपयोगच नाही. मी पाहतो बघ केवढे तुझे हे मुआल ग. बुआल ग बुआल ग. उद्या कुठं पण म्हणलो का नाही तर बायका मारतील. मी पाहतो बघ केवढे तुझे हे मुआल ग. मी पाहतो बघ केवढे तुझे हे मुआल ग. या ठिकाणी जे म्हणतोय ते सगळे आधारभूत घेऊन तुम्हाला आणखी नवीन नवीन गाणी परत 21 दिवसाचा गणपतीकडे आहे जाधवांच्या घरात ती तोडी आहे. काय टेन्शन घ्यायचं नाही. ते म्हणून टेन्शन घ्यायचं नाही तुमच्या. मी गेल्या वर्षी तुमचा ह्या तिकडे या पिरियडला कुठं कार्यक्रम झाला नाही माझा, नाही का. सगळं तिकडे समोरच्या पुढे झाले तिकडे पण तिकडे रायगड पडल्याला. त्यामुळे 21 दिवसाच्या गणपतीला मी तिकडे आहे. तेव्हा तुम्हाला वेगवेगळी गाणी ऐकायला मिळणार आहेत. काय चिंता करायची नाही. ऐकली ना, नवीनच गाणी ऐकलीत ना. आता ऐका, आता एवढं सगळं मंडळ एवढं करतोय त्याच्यासाठी फक्त एक ओळ घेतो मी, लांबड गाणं घेत नाही. हे फक्त काय करतात माहिती काय, तुरेवाला इटवायचं काम करतात. तुरेवाल्याकडे असा वेळ काढला ना की दुसऱ्या बारीला तुरेवाल्याची बारी बघा कोण थांबलाच नाही पाहिजे. तिकडे गुरा सोडा गेली पाहिजे लोक, बरोबर आहे ना. हे वाईट थोडी एकदम बरं. काय देणार तर काही नाही, हे नाही ते सगळी लोक इथं मारी बाई ज्याचा गाभा आहे ना त्याच्यावर बोल. आणि आजचा दिवस आहे ते वेळीला कळलं नाही ती म्हणते कानाला काहीतरी लोलवणार आहे. आजचा दिवस काय आहे बाई, श्रीहरीचा दिवस आहे बाई. उगाच नाही. आता सगळं राम मंदिर झालं, आता फक्त मथुरा बाकी आहे की नाही. अयोध्या झाली, आता मथुरा आपली बाकी. आणि म्हणून त्यासाठी काहीतरी प्रबोधन केलं पाहिजे बाई, सांगायला पाहिजे आपण. आता या ठिकाणी फक्त मंडळाचं गाणं घेतो, कारण काय हे सर्व मेहनत बघितल्यानंतर आहे ना खरंच मला आभार वाटतो. आणि त्यांनी मला आज निवड केलेली आहे, कारण का माझी निवड होत होती, मला सगळ्या गोष्टी कानावर येत होत्या. मला 5 पोहे त्याला काही ठेवायचं नाही, हे की नाही. पण या ठिकाणी या मंडळातील असलेल्या मंडळाचं प्रेम आहे आणि म्हणून या ठिकाणी घेतो. फक्त घेतो, तुम्ही जवळ या, नंतर तुम्हाला ऐकायचं गाडी. श्रीकृष्ण मित्र मंडळ सतकार्य करी मंगल, इथे भक्तीचा वागे पुर. भुसेवाडी मधल्या हरी गजराने दुमरुमल शिवधामा
शिवधारे छाती फुकते आमची अभिमानाने छाती फुकते आमची अभिमानाने छाती फुकते आमची अभिमानाने काम नसते मनी काय नाद करायचा कुणी याचं काम नसते मनी त्याचं नाद करायचा नाही कुणी भरू नये गौर उसे बडी मधुरा हरी मन शिवधामा उसे बडी मधुरा हरी मन शिवधामा सलाम करतो त्यांना शुभेच्छा देतो मंडळाला असंच कार्य कारण का ही संस्कृती आपली टिकवली पाहिजे आणि कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा असाच उत्साहानं पुढे राहिला पाहिजे कारण का धर्म रक्षणाकरता उद्धारासाठी आलेले श्री हरी आहे आणि म्हणून त्याचा उत्सव एवढ्याच जोशात झाला पाहिजे सगळीकडे झाला पाहिजे आणि म्हणून आता ज्यांनी फरमाईश दिली दादांचं म्हणणं आहे एक गोळ तरी आपले संदेश दादा भोंडे यांचं अपघाती निधन झालेलं आहे आज आपल्यामध्ये ते असते आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी आता बाहेर पडताना मला सांगितलं बुवा श्रद्धांजली घेतली आता काय बाहेर पडताना काही नाही तरी सुद्धा दोन वेळी कधी घेतोय अपघाती गेले तुम्ही दुःखी सारी याद नाही तुमची याद येते आठवण येते अपघाती गेला तुम्ही दुःखी सारी याद नाही किती दूर गेला योजने किती काही योजने दूर तुमचं म्हणजे त्याला काय अंतच नाही स्वर्गाला नाही काय किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने अपघात गेला तुम्ही सारी याद नाही अपघात गेला तुम्ही सारी याद नाही किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेला योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने पुन्हा एकदा या ठिकाणी जी आपल्याला निघून गेलेली मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना मी श्रद्धांजली समर्पित करतो त्यांच्या हाताला चांगली सद्गती लाभो या अष्टमीच्या दिनी या ठिकाणी विनंती करतो ईश्वराला पुन्हा एकदा पुन्हा पाहिला भरपूर शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद घेतो कारण का वेळ कमी येते म्हणून मला कमी वेळ ना बोलायचं असं भरपूर पण आम्हाला परिवाराला वेळ कमी पडतो म्हणून तुम्ही सामावून घ्या पण दुसरी बारी मोजून 15 मिनिटं जास्त पुरुषाला जास्त वेळ पारी करायला लागत नाही की नाही एका 5 मिनिटामध्ये पण उठून मोकळं नाही सगळं ओके का वाट लावून टाकेल पाहिजे या ठिकाणी सुभाषजी महाडिक या गीतासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेले मी त्यांचे मनापासून आभार मानतो अध्यक्षांचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो तुम्ही दूरवरून येता तुमचं प्रेम आहे असंच प्रेम या ठिकाणी अखंडित राहू दे ही संधीच्या व्यक्त करतो तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो अष्टमीच्या पुढे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पहिली फेरी समाप्त झालं धन्यवाद